हो, पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. ॲज अ स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, ऑनलाईन स्कोररची भूमिका आतापर्यंत पार पाडली अक्षय अय्यरने. माझ्यासोबत अक्षय बागुल सुद्धा आहे. तिचं मात्र टाइम मॅनेजमेंट करताय. हो, अप्रतिम डिलेव्हरी होती. चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये, गोशांकी क्षेत्रामध्ये बॅटची आतली कड घेऊन. आणि फलंदाज इथे खातं उघडते तो केतन भोईर. केतन भोर आणि अदनान खान हे सलामीचे फलंदाज आहेत मैदानावर. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण नाणेफेक जिंकून बघतो की आजच्या दिवसातला पहिला संघ असा आहे ज्याने मात्र बॅटिंगचा निर्णय घेतलाय. साई श्रद्धा. फुल टॉस ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॅकअपला. तोपर्यंत एकदा तिथे मिळते. फलंदाज अजून एक धाव आपल्या संघासाठी ऍड करते. म्हणजेच काय तर अदनान सुद्धा खातं उघडते. अदनान इथे स्ट्रायकिंग येणार आता. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. थोडासा स्लोअर वन चेंडू टाकला होता. धावसंख्या 4. फुल टॉस चपराक शाबुक शॉट. स्ट्रेट बॅट में ऑन द राइज हा मारलाय फटका. कॅमेरामॅनच्या बरोबर खाली जाऊन चेंडू ब्रश होतोय आणि हा षटकार बघायला मिळतो या इनिंग मधला पहिला. ओ यॉक. क्विक रिप्लाय अक्षय अय्यरचा. इव्हन मागचा चेंडूवर ओव्हर पिच होता, षटकार मारला. पुढचा चेंडू यॉक केलं आणि बॅट्समनला ब्लॉक केलंय. पुढचा चेंडू अक्षय. ओ स्टीअर करायचा प्रयत्न होता, चॉप करायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. षटकार मारल्यानंतर अप्रतिम कमबॅक बघायला मिळते अक्षय अय्यरचा. ओव्हर. क्या बात आहे, काय कमबॅक केलंय. षटकार मारल्यानंतर तीनही चेंडू अदनानला त्याने जागेवर खेळवून ठेवलं, बांधून ठेवलं, पकडून ठेवलंय. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन. षटकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 10. आपण पाहतो मास्टर कपच्या माध्यमातून आपण बघतो की दुसरा दिवस, अंतिम दिवस. कारण आपण एकूण 14 सामन्याचं शेड्यूल कंप्लीट केलं. आज आपण बघतो एकूण 17 सामन्यांचं शेड्यूल आहे. प्युअर लीग टुर्नामेंट ही ओळख आहे या स्पर्धेची, मास्टर कपची. 400 संघांचा ग्रुप. एका ग्रुपमध्ये 4 संघ. प्रत्येक टीम प्रत्येकाबरोबर एक एक मॅच. म्हणजेच काय तर एक संघ अपोनंट टीममध्ये 3-3 सामने खेळणार. चला जास्त वेळ घेऊ नका. जगदंब स्पोर्ट्स फिल्डिंग लावून घ्या. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. एकमेकांसमोर जेन्युइन ऑलराऊंडर आपण या संघामध्ये बघतोय. डीके वाडेकरचेच बतू पाटील, प्रणित पाटील एकमेकांसमोर परफॉर्म करणार आहेत या मॅचमध्ये. त्यामुळे ही लढत, ही फाईट बघण्याला मजा येईल. ऑन ड्राईव्ह. हो, चांगली फिल्डिंग पतूकडून. डीके म्हणतोय की 30 मॅच बघण्यासाठी, की ती रायव्हलरी बघण्यासाठी मुद्दाम आलोय मी. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, पण लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. 11. हो 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 हो, चेंडू होऊन बघते लेग स्टिकच्या बाहेर आहे. पण तुला अजूनही चित्र बघायला मिळेल डीके. मी तुला सांगतो की पतू एका बाजूला फिल्डिंग करतोय, प्रणित एका बाजूला बॅटिंग करणार आहे. आणि ॲज अ स्कोरर म्हणून अतुल काम पाहणार आहे. अतुल भोईर, ही ऑल्सो फ्रॉम वाडेकर. एक्सलेंट एक्सलेंट फिल्डिंग इन द डीप. धावसंख्या 13. फलंदाज आहे तो अनिकेत. दिशेवर नियंत्रण नाही अनिकेतचा आतापर्यंत. तिसरा चेंडू तो वाईट टाकतोय. धावसंख्या 14. ओ वाईट अगेन. मी म्हणे हे चेंडू वाईट नाही, वाईट चेंडू आहेत. जे समोरच्या संघाला धावा तुम्ही बहाल करता, वाईट तुम्ही करता गोलंदाजी. ओ हो हो, पाय टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बाहेर चेंडू. वाईट बॉल अगेन. सलग 3 चेंडू वाईड. क्रिकेटच्या भाषेमध्ये हा शब्द आहे तो वाईडच आहे, पण ही वाईड गोलंदाजी आहे. 3 वाईड सलग. धावसंख्या 16. अनिकेतला जाऊन अक्षयने आता कानमंत्र दिलाय. विकेट किपरच्या भूमिकेत आता परांगण आहे. पीपी बिहाइंड स्टंप बघायचं आता. मात्र कमबॅक. गुड बॉलिंग.
कानमंत्र होता तो इम्प्लिमेंट झाला. एसटीच्या मागे परांगण आल्यानंतर एक आत्मविश्वास गोलंदाजीत बघायला मिळाला. ओ चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग. कानमंत्र इम्प्लिमेंट झालाय अक्षयचा. बॅक टू बॅक डॉट. हो क्या बात आहे, क्या बात आहे. रनआउटची संधी आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता, प्रयत्न चांगला होता. पण आखोई आखो में इशारा केतनचा, आखोई आखो में इशारा अदनानचा आणि दोघांनी एक धाव तिथे चोरली आहे. 17. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वर तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघत आहात. आमचे तिन्ही ऑफिशियल्स इकडे आहेत टेक्निकल टीममध्ये. आमच्यासोबत प्रथमेश. ओ क्या बात आहे, काय चेंडू होता, काय गोलंदाजी होती, काय कमबॅक केलंय. प्रथमेश परब आमच्यासोबत आहेत, ओमकार सावंत कॅमेरावर आहेत, मिलन कॅमेरावर आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 8.5. 17. धावसंख्या 17. चला प्रत्येक षटकामागे डिस्कशन जास्त लांबवू नका. जगदंब स्पोर्ट्स मॅच स्टार्ट करायची आहे. 2 षटकांसाठी 6.5 मिनिटं एवढा तुम्ही वेळ घेतलाय. स्टॉपवॉच सुरू आहे, जास्त डिले करू नका. पहिलं षटक वैयक्तिक, लेगस्टिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. गोलंदाज येतो यश. फुल टॉस, ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट. बॅटच्या एकदम टो एंडला चेंडू लागला होता. एक धाव मिळते या चेंडूवरती अदनानला. यश साठी पारितोषिक आले. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर पंकज कडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो क्या बात आहे, चांगला चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न, लेग बाईज, गुड डिसिजन बाय अंपायर. पाला चेंडू लागून ब्रश होतोय, जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. आणि धावसंख्या 20. समोर मारलाय, ताणून मारलाय, खेचून मारलाय. लांब क्रिकेट .in वर जाऊन जर तुम्ही मी फक्त एक नाव सांगतो तुम्हाला, जाऊन तुम्ही सर्च केलं मला असंच एक चित्र बघायला मिळेल. फक्त मी नाव सांगतोय, भरत लोहार स्पीच टेनिस क्रिकेट .in. हे तुम्ही जाऊन जर सर्च केलं टेनिस क्रिकेट .inच्या यूट्यूब वाहिनीवर तर तुम्हाला माहिती पडेल की त्या मॅचमध्ये असा एक किस्सा घडला होता की भरत लोहारची विकेट घेतली नव्हती. एसटीच्या मागे मनोज विचारे होता, कॅच सोडले होते, रनआउट सोडले होते. पण नंतरच्या शेवटच्या 2 षटकात भरत लोहारने जे रूप दाखवलं स्वतःचं, असा भरत लोहार कधी बघायला मिळाला नव्हता. गोरेगावच्या प्रबोधन स्टेडियमवर, प्रबोधन ग्राउंडवर निर्णायक 2 षटकांमध्ये ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली ना, त्याने दाखवून दिलं उत्तर की भरत लोहार काय चीज आहे. त्यामुळे कोणाला असं मिसगाईड किंवा असं कमी लेखू नका. कधी कुठला खेळाडू चमकेल आणि मॅच घेऊन जाईल हे सांगू शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भरत लोहार. चला षटक क्रमांक 4 सुरू करतोय आपण. हो पहिलाच बॉल डॉट, पहिलाच बॉल डॉट. पंचांचं काहीतरी लक्ष वेधतोय बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला म्हणजे अदनान. वेग प्रचंड, हवेमध्ये चेंडू आहे, झेल उडालाय आणि विकेट. विकेट चांगली बॅटिंग करत असताना ग्राउंडच्या आतमध्ये आपण बघतो आहोत अदनान त्याची विकेट काढली आहे. शनी सिंगने काढली विकेट. शनी सिंगच्या खात्यामध्ये विकेट आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय अमित. अमित ऑन स्ट्राइक, विकेट फॉर शनी. चांगला कव्हर्स मध्ये हा फटका, थोडासा अपिश फटका बघायला मिळतोय. बॅकअप त्या ठिकाणी आहे, संधी रनआउटची आहे, कॅज्युअल थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. एकदम पुअर आणि कॅज्युअल थ्रो बघायला मिळाला. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू शनीचा.
पुन्हा दोनदाचा प्रयत्न करणार का बघूया. चेंडूची फेक. आता मात्र विकेट. आता मात्र विकेट. केतनची विकेट ती घ्यायची नव्हती असा मात्र प्रयत्न चालू होता, पण इथे मात्र विकेट आता घ्यावी लागते, कारण आपण बघतो की 2 धावा डबल ह्या 2 वेळा इथे मात्र पूर्ण होतील की हा मात्र तिथे मात्र संशय निर्माण झाला होता. आणि बॅटिंगसाठी मात्र येतो तो प्रणित. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी होती. केतनला विकेट सॅक्रिफाईस करण्यामागे स्ट्रॅटेजी ही होती की ग्राउंडच्या आतमध्ये आता मात्र प्रणित प्रवेश करेल. प्रणित आला बॅटिंगला. 39 धावा, 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला अमित जयकर, नॉन स्ट्राईकिंग एंडला प्रणित पाटील. शनी सिंग राऊंड विकेट. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे समोर. इथे मात्र चेंडू कव्हर करेल तोपर्यंत अनिकेत एकच धाव आणि 40 धावा धावफलक. षटक क्रमांक 14 सुरू आहे. बिफोर द डबल ट्रबल ओव्हर. ऑन स्ट्राईक प्रणित पाटील. फर्स्ट टाइम. पहिला चेंडू ऑन साईडला आक्रमक फटका, पण प्रथमेश त्या ठिकाणी आहे बॅकअप देण्यासाठी. षटक समाप्त होत आहे. एकूण षटक संपते ती 4. धावसंख्या 41. करंट रन रेट 10.25. आणि आता मात्र डबल ट्रबल ओव्हर. वेळेचा उल्लेख केला तर 13 मिनिटं 42 सेकंद आतापर्यंत 4 षटकांसाठी तुम्ही घेतली आहेत. तुमच्याकडे 18 मिनिटांचाच अवधी आहे फक्त ही 7 षटकं टाकण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. जस्ट ओनली 18 मिनिट्स फॉर 7 ओव्हर्स. एक्केचाळीस 41. टुर्नामेंट सुरू आहे, मॅच सुरू असताना आपण क्रीजवर आपले शोल्डर रिलीज करू शकत नाही. चला मॅच सुरू करा. गोलंदाज आहे जितू गायकवाड. राऊंड विकेट. लेफ्ट आर्म बॉलर. नो बॉल. नो बॉलचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहिला चेंडू नो बॉल कॉल केलाय. स्ट्रॉंग डिसिजन बाय अंपायर जितू कदम अँड अख्तर ऑल्सो. 42. नो बॉल अगेन. साईड आर्म बॉलिंग. मास्टर कप असू दे किंवा अंडरआर्म क्रिकेट लीग कुठलीही टुर्नामेंट असू दे, तुम्ही साईड आर्म बॉलिंग करू शकत नाही. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. शिस्त इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. आणि शिस्तीपेक्षा कुठलाही क्रिकेटर मोठा नाही आहे. चांगलं क्रिकेट खेळा. फेअर क्रिकेट खेळा. चला बॅट्समन जागेवर या. सामना सुरू करायचा आपल्याला. टाइम मॅनेजमेंट आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. स्टॉपच सुरू आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जितू गायकवाड समोर प्रणित पाटील. धावसंख्या 41. नो बॉल फ्रॉम अंपायर अख्तर. ते सिग्नल करतात नो बॉल. राऊंड विकेट. समोर उचलल्या चेंडूमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. बॅकअप देतोय. एक धाव मी दिली प्रणित पाटीलला. बघा डबल ट्रबल ओव्हर. याचा अर्थ मगाशी मी सांगितला, फलंदाज जेवढ्या धावा करतील त्या धावा डबल होतील. पण बॅटिंग करत असताना जर बॅटिंग करणाऱ्या टीमने जर विकेट गमावली तर त्याच अकाउंटमधनं 5 धाव सुद्धा मायनस सुद्धा होतील. आणि इव्हन आजूबाजूला आपण जे नेट्स बघतो आहे या टर्फच्या चारही बाजूला नेट्सवर तुम्ही डायरेक्ट फटका या ओव्हरमध्ये खेळू शकत नाही. चला मॅच सुरू करा. स्ट्राईक एंड अमित जयकर. धावसंख्या 40. धावसंख्या अपडेट करूया या षटकानंतर, कारण डबल ट्रबल ओव्हर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी.
जेवढ्या धावा होतील मग एक्स्ट्रा असू दे, धावलेल्या धावा असू दे, नो बॉल असू दे, त्या सगळ्या धावा डबल होणार आहेत. जितू गायकवाड. ओ रन आउट. व्हॉट अ स्टंपिंग. डोळ्याची पापणी लवते लवते तोच चेंडू हातामध्ये आल्यानंतर यष्टी चित केला आहे अक्षय अय्यरने. व्हॉट अ विकेट किपिंग बाय अक्षय अय्यर. डोळ्याची पापणी लवते तोच लगेचच यष्ट्या वाकवल्या. एवढी जबरदस्त किपिंग आपण यष्टीच्या मागून बघतोय अक्षय अय्यरची. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. जगदंब स्पोर्ट्स. बॅट्समन प्लीज जागेवर जा. चला शुभम प्रणित सहकार्य करा प्लीज. हा टाइम मॅनेजमेंट फक्त फिल्डिंग टीमसाठी नाही आहे, तुमच्यासाठी सुद्धा आहे. आपण सहकार्य करा. राऊंड विकेट. पंचदेशरा नो बॉलचा. शुभमने जर 3 षटकार मारले तर बॉबीकडून पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपये. सलग मारावे लागतील. कन्झिक्युटिव्ह 3-6. चला सामना सुरू करा. 18 मिनिट्स कम्प्लिटेड. अख्तर लक्षात ठेवा आता नेक्स्ट ओव्हरला तुम्हाला आत्ताच एक प्लेअर आतमध्ये घ्या. नेक्स्ट ओव्हर खूप डिले होतोय. बाउंड्री लाईनवर फक्त आता 2च काढू. आणि एक आतमध्ये यायचंय. आतमध्ये या. 18 मिनिटं झाली तुमची. 2च काढू बाउंड्री लाईनवर. फ्री हिट आहे. ओके फ्री हिट आहे. जितू गायकवाड. चेंडू हवेमध्ये आणि क्विक सिंगल. आता तुम्ही खेळाडू घेऊ शकता अख्तर. एकदा इथे आपण ॲड करूया स्कोर कार्डवर. डबल ट्रबल ओव्हर आहे त्यामुळे आपण 5 षटकांतर आपण अपडेट करूया स्कोर. 3 to go. अख्तर 3 to go. बॅकफूटला गेलं. पंच केलंय. बॅकफूट पंच. पाचवं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे डबल ट्रबल ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच साई श्रद्धा वर्सेस हिटमॅन सीसी यांच्यामध्ये होणार आहे. हो क्या बात है. सेन्सिबल शॉट. अक्षय स्वतः सांगतोय ऍक्सेप्ट केलंय प्लीज. उगाच गोंधळ घालू नका. अक्षय स्वतः ऍक्सेप्ट केलंय. धावल्या लागल्या तिथे चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. षटक लांबवलेलं भरपूर महागडं सुद्धा ठरतंय जवळजवळ, कारण डबल ट्रबल ओव्हर आहे. विकेट गमावली आहे की आपण बघूया त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफूटला गेला, पुन्हा जागा बनवली. चांगला फटका ऑफर केला आहे. एकदा ते मात्र मिळेल. आणि तोपर्यंत 5वं षटक समाप्त होते. अतुल मला अपडेट करेल एकूण धावसंख्या 5 षटकाखेर किती झालेली आहे.
न सूरत देखते हैं न मुरत देखते हैं, हम तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. ये हे प्रणित पाटील. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा. खोदून काढल्या. आता मात्र चेंडूला एलिव्हेशन नाहीये आणि पुढच्या चेंडूवर मात्र कृष्णा जयस्वालचं उत्तर बघायला मिळत आहे. थेट लॉंग ऑफला मारण्यात आपण बघितलं, प्रवृत्त केलं. त्या ठिकाणी फक्त 2च खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा उचलू शकला नाही प्रणित. बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये झेल दिलाय, तंबूत परतलाय. षटकार मारल्यानंतर विकेट हाती लागली ती कृष्णा जयस्वालच्या. चला चला, वेळ घेऊ नका. भले तुम्हाला पेनल्टी लागली याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त टाइमपास कराल. फिल्डिंग लगेच लावून घ्या. जगदंब स्पोर्ट, सामना सुरू करायचा आपल्याला, वेळ घेऊ नका. फलंदाज आहे नित्ती. 65, 4 गडी बाद. निती ऑन स्ट्राईक. ऑन साइड फ्लिकचा फटका. क्विक सिंगल कंप्लीट. तिसरा लेफ्ट आर्म बॉल आपण एका संघामध्ये बघतोय मनीष. सलग तिसरा गोलंदाज त्यांनी लेफ्ट आर्म वापरलाय. शनीला बघितलं, जितूला बघितलं, आता मात्र कृष्णाला बघतोय आपण. पूर्णपणे बीट केलंय चेंडूवरती शुभमला आणि शुभमसाठी पारितोषिक खूप मोठं लागलंय, 1000 रुपयाचं. सलग 3 षटकारांसाठी बॉबीकडून. पण बॉबीच्या बॅटिंगवर आपण जर बघितलं, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय रन तेव्हा स्टंपिंगसाठी. जेव्हा स्टंपिंग केलं त्या ठिकाणी एक्झॅक्ट आपण जर बघितलं तर टो ॲक्च्युली कुठे होता. सो नॉट आउट. निर्धाव चेंडू. पण मनीष आपण बघितलं तर मगाशी डिस्कशन, हे हेल्दी डिस्कशन सुरू होतं बॉबी आणि डीके मध्ये, की षटकांसाठी 1000 रुपये की 10,000 रुपये, म्हणजे 100 वाढवायचा की नाही, हा डिस्कशन सुरू होता. पण ते तिथे स्थगिती मिळाली आणि 1000 रुपये फक्त कायम झालेले आहेत. 66, 4 गडी बाद. हो, एक चेक कंप्लीट झाला. आय थिंक येस, एक चेक झालाय कंप्लीट. हो, क्लीन बोल्ड. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्मालेले असतात आणि क्रिकेटच्या विषयात जेव्हा ते पाऊल ठेवतात ती ताकद द्विगुण होते. ती ताकद बघायला मिळाली ती कृष्णा जयस्वालच्या गोलंदाजीमध्ये. काय त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. झपकन आतमध्ये येणारा चेंडू. हा नॅशनल लेग ब्रेक आहे, पण लेफ्ट आर्म आपण बघतोय त्या ठिकाणी हा बॅट्समन, राईट हँडेड बॅट्समन, हा ऑफ ब्रेक होतोय आणि यष्टा उद्ध्वस्त करून जातोय. गुड बॉलिंग बाय कृष्णा जयस्वाल. 6 ओव्हर कंप्लीटेड, 66, लॉस ऑफ 5. चला जगदंब स्पोर्ट्स, एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही या इनिंगमध्ये भरपूर वेळ घेतलाय तर मॅच जरा स्पीडअप करा. 18 मिनिटं जर आपण बघितली तर आपण 6व्या षटकामध्येच खेळाडू आतमध्ये घेतलाय आणि 6 षटक समाप्त होत आहेत, अजूनही भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. परांगण पवार, पीपी. ओ ड्रॉप, एच अँड ड्रॉप. अक्षय अय्यर राऊंड विकेट टाकत असताना बघितलं की परांगण पवार झेल उडाला होता. पुढचा चेंडू, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि इन फ्रंट ऑफ विकेट. अप्रतिम झेल, नॉट कॉट बिहाइंड, इन फ्रंट ऑफ विकेट. स्टंपच्या समोर येऊन मात्र हा झेल पकडलाय अक्षय अय्यरने. अक्षय अय्यरचा झेल आपण बघूया. एक आपण स्टंपिंग सुद्धा बघितलं अक्षय अय्यर कडून. ओ इझी, सॉफ्ट डिसमिसल, सेफ हँड. चला मॅच स्टार्ट करा, मॅच स्टार्ट करा. फलंदाज आलाय, फलंदाजीला तो म्हणजेच प्रथमेश. पीपी. नेक्स्ट बॉल, स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, फक्त दिशा द्यायची होती आणि ते मात्र अनिकेत आला वेगाने
पंचांचा इशारा लेग बाईचा. चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 67. वी आर इन द लास्ट ओव्हर. हिटमॅन सीसी कॅप्टन रेडी फॉर द टॉस. हिटमॅन सीसी संघनायक आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. स्ट्रायकीला नितीन घोलप. स्लोअर वन चेंडू क्लीन बोल्ड. अनदर विकेट फॉर पीपी. एक कॉड बिहाइंड आणि एक क्लीन बोल्ड. हिटमॅन सीसी कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. लक्षात ठेवा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 67. 67 धावा 7 गडी बाद. चला चला पीपी प्लीज जरा रिक्वेस्ट आहे फास्ट खेळा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राऊंड विकेट पीपी. समोर ऑफर केलं आल्या आल्याच. काय स्वागत केलंय पीपीचं. गुड शॉट. सतीश भोईर खणखणीत मारलाय. दणदणीत मारलाय आणि 70च्या पलीकडे घेऊन गेला षटकार. धावसंख्या 73. 73 धावा. 73. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. एक चांगली धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्या बघायला मिळते 70च्या पलीकडे. ओ इथे मात्र बघायचं आहे नॉट स्ट्रायकिंग एंडला संधी होती आणि येस बाईच्या खात्यामध्ये ही धाव इथे ऍड केली जाईल. बाईच्या अकाउंटमध्ये. षटक समाप्त होते. एकूण 7 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 74 आणि 75 धावसंख्येचं लक्ष असेल ते निर्वाणा जगदंब स्पोर्ट्स या संघासमोर. चला कॅप्टन या टॉससाठी. त्याचबरोबर साई श्रद्धा कॅप्टन आपण सुद्धा ग्राउंडमध्ये थांबायचं आहे. आपण टॉस कंप्लीट करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आताच कव्हर करून घेतोय. हिटमॅन सीसी कॅप्टन आपण या. हिटमॅन सीसी कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आम्ही ऑलरेडी सूचना दिली होती. कॅप्टन ताबडतोब ग्राउंडमध्ये या. हिटमॅन सीसी. चला साई श्रद्धा कॅप्टन. साई श्रद्धा कॅप्टन. पीबी. चला यायचं लवकर. साई श्रद्धा कॅप्टन टॉससाठी फक्त या लवकर. टॉस हॅज बीन स्पिन बाय बॉबी आणि हिटमॅन सीसीने टॉस जिंकलाय. आपला निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवलाय पण मॅच संपायच्या ते आपला निर्णय आपला अपडेट करा आपण. चला फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ घेऊ नका. साई श्रद्धा. बॅट्समन रेडी आहेत खेळण्यासाठी. सगळ्यात डेंजर पतूला येणार होते. पतूची ओव्हर नाही जमणार. 75. It is a big target in Master Cup. बघा डीके ज्या क्षणी तुला वाट बघत होता तो क्षण तुझ्या डोळ्यासमोर आलाय. बॅटिंगसाठी पतू आलाय आणि बॉलिंगसाठी प्रणित उभा राहिलाय आणि स्कोरिंगमध्ये अतुल भोईर आहे. त्यामुळे हे वाडेकरचं कॉम्बिनेशन ग्राउंडवर तुला बघायला मिळत आहे. नॉट ओनली अंटराम क्रिकेटर, इज अ व्हेरी गुड ओव्हरआर्म क्रिकेटर ऑल्सो. खूप असे रेअर खेळाडू आहेत, खूप रेअर खेळाडू आहेत जे अंटराम क्रिकेटच्या सोबत ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या संघासाठी जागा बनवतात. क्या बात आहे. डीके म्हणतो की काल अतुल भोईर क्वालिफाय झालाय, आज प्रणित आणि पतू सुद्धा क्वालिफाय व्हावे अशी त्याची इच्छा आहे. राऊंड अ विकेट. पहिला चेंडू. मॅच स्टार्ट. टायमर स्टार्ट. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. एकमेकांसोबत कित्येक वर्ष ते खेळत आहेत.
एकाच संघामध्ये सराव करतात मात्र एकमेकांसमोर खेळतात, विरुद्ध खेळतात. प्रणित विरुद्ध प्रथमेश. हो, बॅक टू बॅक बॉलर, बॅक टू बॅक बॉल त्याच ठिकाणी आणि जातो सुद्धा तिथेच. बॅक टू द बॉलर. 2 चेंडू 2 निर्धाव. हो, समोर खेळायचा प्रयत्न, समोरच खेळला ती त्या ठिकाणी, पण फलंदाज आपल्या जागेवर ना हल्ला सुद्धा नाहीये निखिल. 3 चेंडू निर्धाव, सलग निर्धाव. 75 इज अ बिग टोटल, बिग टार्गेट. रिक्वायर्ड 111.54. 11 ते 12 धावा करायच्या प्रति षटका मागे. समोर खेळी पुन्हा भाग पाडलाय, इथे मात्र थोडीशी मिसफील्ड आणि फायदा उचललाय. जयकर त्या ठिकाणी होता, तिथे मात्र एक धाव तिथे सोडली आहे. चौथ्या चेंडूवर धाव सोडली आहे. 4ही चेंडू, एकही एक्स्ट्रा नाही आहे. ओ, पहिली एक्स्ट्रा इथे तोच उल्लेख करतो की असं वाटलं की या षटकात एक्स्ट्रा बघायला मिळणार नाही मनीष, पण इथे मात्र एक्स्ट्रा बघायला मिळाला. व्हाईट बॉल. हो हो हो, भन्नाट वेग, भन्नाट वेग, अचूकता. व्हाईट नंतर कम बॅक, डॉट बॉल. हो हो हो, व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच बाय केतन भोर. दर्जेदार झेल पकडलाय. या ठिकाणी आपण सकाळी जर बघितलं तर पहिल्या हाफमध्ये म्हणजे ग्रुप सी मध्ये या ठिकाणी 2 झेल अप्रतिम आपण रोहन चिलेचे बघितलेत. हो, एक हाती ते सुद्धा. आणि ते मात्र आता केतन भोर, म्हणजे त्या जागेमध्ये खूप काही असं म्हणायला हरकत नाही. डीके या जागेमध्ये चांगले फिल्डर्स जडलेले आहेत. तो फर्स्ट विकेट डाऊन, लॉस ऑफ 2, लॉस ऑफ 1. षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे. बॉलिंग मार्कवर येतो तो नीती. प्रथम स्ट्राईक एंडला उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आले तो रोहित. चला मॅच स्पीडअप करा, स्टॉप वॉच सुरू आहे. नीती क्लीन बोल्ड, टॉप ऑफ द विकेट. बरोबर वरच्या भागामध्ये चेंडू ब्रश होऊन निघून जातोय. टॉप ऑफ द विकेट अँड विकेट डाऊन. 3 षटकारांसाठी अनिकेतसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॉबीकडून. ओनली फॉर अनिकेत. 2 लॉस ऑफ 2. विकेट फॉर नीती. व्हेरी फर्स्ट बॉल आणि अत्यंत प्रेशियस विकेट. प्रथमेश बॅक टू डगआउट. ग्रुप डीच्या मॅचेस सुरू आहेत. अंतराम क्रिकेटमध्ये आपण जसा खेळाडूंचा उल्लेख करतो, करिअर भरपूर चांगल्या चांगल्या खेळाडूंची घडली आहेत. यामध्ये सगळ्यात वरती मी भरत लोहारला ठेवेन. अंतराम क्रिकेटमधून सुरुवात आणि ओराम क्रिकेटमधला जगजेता ऑलराऊंडर. ओ, गुड ट्राय बाय कुणाल. अनएक्सपेक्टेड कॅच होता त्या ठिकाणी, पण खूप चांगले प्रयत्न केले भरत लोहारनंतर. मी जोनस आरसी डिसूजाचा उल्लेख करेन. त्यानंतर सध्या आपण बघतोय थॉमस डायस, लकवा क्रिकेटमधनं स्वतः नावाची सुरुवात, करिअरची सुरुवात. आता मात्र सुद्धा आपण बघतोय की इथे रनआउट, अजिबात कॉर्डिनेशन नाही आहे. रोहितला परतावं लागेल. अजून एक धक्का, अजून एक विकेट. जगदंब स्पोर्ट्सचं कॉम्बिनेशन बघायलाच मिळत नाही आहे ग्राउंडवर. डीके एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत. हरजिजीर लावत आहे, हरजिजीर लावून मात्र निश्चित ग्राउंडवर जात आहेत. सरावाचा अभाव आहे. सराव इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. चांगले सराव करा, चांगलं क्रिकेट खेळा, 100% परफेक्ट व्हाल तुम्ही. अनिकेत ऑन स्ट्राईक. धावसंख्या 2, 3 गडी बाद. संधी रेनआउटची. नीती 3 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. हो, समोर मारलाय, दर्जेदार मारलाय, पीपेने मारलाय. षटकार. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये आहे. 9 धावा. परांगण पवारचा पहिला षटकार.
पंचांचा इशारा, वाईट बॉल, लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. हो, फ्लिकचा प्रयत्न त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग आता मात्र कुणालची बघायला मिळते. संकेत पाटील यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे संकेत पाटील आपलं या मास्टर्स कपमध्ये. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. लक्षात ठेवा, जो टाइम आपण लावलाय आतापर्यंत तुम्ही 5.5 मिनिटांचा अवधी घेतलाय 2 षटकांसाठी. हायलाईट आपण ज्याप्रमाणे डीके बघतोय की जसं मी उल्लेख केला की भरत लोहार आहे, जोनास आर्चिस डिसूजा, थॉमस डायस, पण त्याच्या पाठोपाठ बरेचसे खेळाडू आहेत. रोहन साळुंकेला आपण सध्या बघतोय, जो अंतराम क्रिकेट खेळून मोठं क्रिकेट आता खेळतोय सध्या. दिनू कांबळेला आपण बघतोय. अंतराम क्रिकेट नंतर पुढचं क्रिकेट, मोठं क्रिकेट. सध्या आपण हे चित्र बघतोय की प्रणित आहे, प्रथमेश आहे. अंतराम क्रिकेट किंवा याच संघातल्या अतुल भोईरला आपण बघतोय, सिद्धूला आपण बघतो. अंतराम क्रिकेटच्या पाठोपाठ ओराम क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे दबदबा बनवलाय ना, हॅट्स ऑफ अशा खेळाडूंना. साईला सुद्धा आपण बघतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावाला ॲज अ कॅप्टन म्हणून तो काम पाहतोय साई श्रद्धा संघासाठी, APL वॉरियर्ससाठी. हिटमॅन CCचे कॅप्टन आहेत साई. ओ, फ्लिकचा फटका. अक्षय काहीतरी सिग्नल करतोय, काहीतरी पारितोषिक तो लावतोय. 2 षटकार जर मारले अनिकेतने तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता शुभम सारख्या गोलंदाजाला जर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे अनिकेतसाठी खास करून. ओ, ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी. म्हणजे पर्टिक्युलर डीके बॉलरला टार्गेट केलंय. असं नाही की तुम्ही कोणालाही मारा, फक्त शुभमला मारून दाखवा. 2 मारा, 500 रुपये, 1000 रुपये. चला, पारितोषिक वाढलंय, 1000 रुपये आलेत अनिकेतसाठी. हो, षटकार मारायचा प्रयत्न होता अनिकेतचा. डी ग्रुपमधला दुसरा सामना सुरू आहे. तिसरा सामना आपण करणार आहोत म्हणजे साई श्रद्धा वर्सेस हिटमॅन CC या 2 संघांमध्ये. थोडीशी आपण बघतोय की दबाव, प्रेशरमध्ये आहे बॅटिंग करत असताना जगदंब स्पोर्ट्स. राऊंड विकेट शुभम. कार्पेट शॉट, जमीनलगतचा फटका. स्ट्राईक रोटेट होणार. परांगण पावर जाणार नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला अनिकेत. पुन्हा एकदा संधी आहे अनिकेतकडे. 2 षटकार मारा, पारितोषिक मिळवा 1000 रुपयाचं अक्षयकडून. 14वर 3 गडी बाद तिसऱ्या षटकामध्ये. हो, हवेमध्ये चेंडू आणि 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय. एकदा मी या चेंडूवरती म्हणजेच अनिकेतला धावसंख्येत भर. धावसंख्या 15, 3 गडी बाद. यू आर वॉचिंग मास्टर्स कप इन सेकंड डे, लास्ट डे इन सेकंड सीझन. ऑन ड्राईव्ह. शुभमकडे पेस चांगला आहे, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. क्या बात आहे. खूप वेळानंतर षटक बघायला मिळालं मनीष. एकही एक्स्ट्रा नाही या षटकामध्ये, एकही एक्स्ट्रा नाही. प्रत्येक चेंडूवर एकच धावसंख्या 16. म्हणजे खूपच रेअर गोष्ट आहे अंतराम क्रिकेटमध्ये ती बघायला मिळाली की शुभमने एकही एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे, एकही एक्स्ट्रा बॉल नाही आहे. 6च्या 6 चेंडू त्याने फेअर टाकले आणि प्रत्येक चेंडूवर त्याने एकच धाव दिली आहे. एक्सलंट बॉलिंग. बॉबी एकदम क्लोज मॅच बघतायत आणि ज्याप्रमाणे शुभमने गोलंदाजी केली आणि एक इन्स्पायर करणारी गोलंदाजी बॉबी निश्चित म्हणावी लागेल. आणि डीके म्हणतात की खूप काही शिकण्यासारखं आहे शुभमच्या गोलंदाजीमध्ये. ऑन ड्राईव्ह. ट्रॉफी फायटर्स हा संघ क्वालिफाय झालाय आणि बॉबी तेच म्हणतोय, बॉबी किंवा डीके तेच म्हणतात की आम्ही भरपूर मेहनत घेतली. काल अतुलने सुद्धा मला खूप चांगली साथ दिली आणि आमचा संघ क्वालिफाय झालाय तो मास्टर्स कपमध्ये. ज्या 2 टीम क्वालिफाय त्यापैकी आपण बघतो की ट्रॉफी मास्टर्स हा संघ पाहायला मिळतो आपल्याला. चला, षटक क्रमांक 4 सुरू झालाय.
बॉलिंग मार्कवर प्रथमेश आहे, प्रथमेश भिंगारे. वेळ घेऊ नका, कॅप्टन आहे स्वतः तुम्ही. टाईमवर लक्ष ठेवा, वेळेवर लक्ष ठेवा. 10 मिनिटं पूर्ण झाली आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. बॉलिंग मार्कवर प्रथमेश. खोदून काढलाय, बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न प्रथमेशचा. परांगण पवार वैयक्तिक 6 चेंडू 10 वर खेळतोय. नॉस्ट्रायकिंग एंडला अनिकेत. धावसंख्या 18. नो बॉल. साइड आर्म बॉलिंग. साइड आर्म बॉलिंग नॉट अलाउड इन द मास्टर्स कप. नॉट ओनली मास्टर्स कप, अंतराम क्रिकेटमध्ये हा गुन्हा आहे. तुम्ही करू शकत नाही तो गुन्हा. तुम्हाला ताबडतोब ताकीद दिली जाईल, दंडित केलं जाईल पंचांकडून. धावसंख्या 19. फुलटॉस आहे. ऑफ ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केतन बोरची. परांगण एखाद्या निश्चित खूप चांगला प्रयत्न सुरू आहे परांगणचा. ऑफ ड्राईव्ह. हो, चांगली फिल्डिंग, पण चेंडू अडवू शकत नाही. चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आणि धावसंख्या आता मात्र बघतोय म्हणजेच 20 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. हे षटक यानंतर आपण बघणार आहोत म्हणजेच या षटकांचा म्हणजेच ते म्हणजे डबल ट्रबल ओव्हर, DT ओव्हर. ओ गुड कॅच, चांगला फिनिश. बरोबर बाउंड्री लाईनवर खूप सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. अनिकेत बॅक टू डगआउट अँड नाऊ अक्षय. बॉबीकडून लगेच पारितोषिक आलंय. अक्षय जशी एंट्री केली, 3 षटकार मारले तर 500 रुपये. धावसंख्या 20 धावा. तर पारितोषिक वाढलंय. चला चला प्रथमेश बॅट्समन आलाय ग्राउंडच्या आतमध्ये. सामना सुरू करा. 1500. अमन गुप्ताकडून पारितोषिक आले 3 षटकांसाठी 5000 रुपये. अक्षय अय्यरसाठी. हो, क्या बात आहे. फ्लिकचा फटका, मनगटी फटका आणि बॉबीकडून जे पारितोषिक आहे ते वेगळं आहे. ते 1000 रुपये 3 षटकारांसाठी. एका धावेने खातं उघडलंय. आता मात्र आपण म्हणणार डबल ट्रबल ओव्हरकडे. हे अशक षटक किंवा ही अशी मोमेंट आहे ज्या मोमेंटमध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा संघांचं भवितव्य बदललेलं आहे. तुम्ही सर्वस्व मागे जा, ग्रुप सी मध्ये जा, शेवटचा मॅच बघा तुम्ही. मीत 11 डिंगडॉंग संघ या डबल ट्रबल ओव्हरमध्ये त्या संघाने कमबॅक केलं. म्हणजे इव्हन त्या संघातल्या जॉन बाहेर जाऊन मगाशी मी त्याची चर्चा ऐकत होतो. त्याने म्हणतो त्याने होप्स सोडून दिले होते मॅचमध्ये. पण डबल ट्रबल ओव्हरला ज्याप्रमाणे खेळ झाला, 2 षटकार मारले रोहनने आणि त्या मोमेंटला मॅचला टर्निंग पॉईंट भेटला. त्यामुळे आपण अक्षयकडनं ती अपेक्षा करूया. डबल ट्रबल ओव्हरमध्ये एका दुसरा किंवा 2 पेक्षा जास्त जर षटकार येत आहेत किंवा 2 जरी लागतात तरी मात्र मोमेंटम बनेल. चला फिल्डिंग टीम, खूप वेळ घेताय तुम्ही. तीन षटकांसाठी तुमच्याकडे आता 4.5 मिनिटं बाकी राहिलेत. गोलंदाज आहे तो नितीन घोलप. स्ट्राईक एंडला अक्षय. हो, हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक आणि ते डबल ट्रबल ओव्हर. धावा तर मिळतील डबल, पण विकेट गेलं तर ट्रबल. आणि तेच बघायला मिळालं. एक मोठं संकट. आता मात्र 5 धावा मायनस. निर्मळा जगदंब स्पोर्ट्सचे जे स्पॉन्सर आहेत आमच्यासोबत ते म्हणतात आता अक्षयकडनं 5000 घ्यावे लागतील. आशिष. 18 चेंडू 54ची गरज आहे. बॅटिंगसाठी कृष्णा जयस्वाल आलाय नवीन फलंदाज. रिव्हर्स टॅप शॉट. नितीन घोलप पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे अक्षयची. स्ट्राईक एंडला परांगण आणि विकेट. साईडच्या नेटवर जाऊन चेंडू ब्रश झाला आणि 1 मोर विकेट. डबल नाही, इट्स अ ट्रबल. ट्रबल फॉर जगदंब स्पोर्ट्स. सही बात किया.
मनीष बागले अभी ट्रबल डबल हो गया है. ओ स्टेप आउट होऊन चांगला फटका ग्राउंड स्ट्रोक थेट प्रणितकडे. एकच धाव. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. चला हिटमॅन सीसी आय थिंक साई ते आहे. आपला निर्णय पण कळवून ठेवा मला काय करायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये. हो हा चेंडू चांगला फटका चांगला समोर ऑफर केला स्टेप आउट होऊन कृष्णा जयस्वालने आणि मारला षटकार. ओ अजून एक मारलाय बॅक टू बॅक. क्या बात है. नाम तो सुना ही होगा कृष्णा जयस्वाल. 2 षटकार मारलेत बॅक टू बॅक. आणि आता मात्र डबल ट्रबल ओव्हर अपडेट करण्यासाठी अक्षय पुन्हा एकदा अतुल सोबत कॉर्डिनेट करतील. तर हिटमॅन सीसी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला मी प्रथम गोलंदाजी करू नेक्स्ट मॅचमध्ये. जिथे त्यांच्या समोर संघ असेल तो साई श्रद्धा जो संघ आता मात्र फिल्डिंग करतोय त्यांना बॅटिंग करावी लागेल. चला मॅच सुरू करूया. डबल ट्रबलवरचा आम्ही अपडेट तुम्हाला देतोय. या षटकात धावा किती आल्या टोटल. साडे 17. 17 मिनिटं 40. सुरू करा सामना. टोटल स्कोर आहे 41. 12 चेंडू 34 ची गरज आहे. बारा 34. स्ट्रायकिंगला जितू गायकवाड. सतीश भोईर ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट इथे क्षेत्ररक्षक टीम मध्ये उभा आहे. चला अख्तर एक खेळाडू आतमध्ये घ्या. एक खेळाडू आतमध्ये घ्या. 18 मिनिट्स कंप्लीटेड. आता फक्त बाउंड्रीने तुम्हाला 2च खेळाडू लावावे लागतील. चला एंट्री गेटवर खेळाडू सुद्धा बाहेर जायचं आहे. चला मॅच सुरू करूया. मॅच सुरू करूया. चला वेळ घेऊ नका. सामना सुरू करा. वेगवान चेंडू तेवढी चांगली आपण बघतोय. फिल्डिंग प्रणित त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. क्विक सिंगल कंप्लीट. या ठिकाणी चेंडू आतापर्यंत आपण बघतोय या षटकात 2 कंप्लीट झालेत. म्हणजेच काय चेंडू आता शिल्लक आहेत मैदानावर ते 10 आणि करायचे ते 32 धावा. फुल टॉस ऑफ ड्राईव्ह. स्ट्रायकिंगला कृष्णा जयस्वाल. एक षटकार मारल्यानंतर निश्चितच आपण बघितलं 2 षटकार मारले होते बॅक टू बॅक याच खेळाडूने. समोर खेळायचा थोडंसं अपिच खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज घेऊन चेंडू स्क्वेअर लेगमध्ये बघतो जात असताना तिथे मात्र मिळते ती 1 धाव. धावसंख्या 45. 4 चेंडू 4 सिंगल. नो एक्स्ट्रा फ्रॉम सतीश. बॅक टू द बॉलर. डायव्हर्ट झाला चेंडू. सीमारेषेवर षटकार. सगळ्यात लोएस्ट पॅरलल स्ट्रोक. एका हाताने झेल करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. चित्र स्पष्ट होईल. एका हाताने झेल करण्याचा प्रयत्न होता. हाताला चेंडू डायव्हर्ट झाला लागून. तो थेट गेला नेटवर.
बघू शकता पॅरल, भरपूर पॅरल स्ट्रोक आणि नीतीकडून झाली ती चूक. षटकार आलाय जितू गायकवाडच्या बॅटमधून. धावसंख्या 51, लक्ष आहे ते 75चं. चोवीस धावा अजूनही करायच्या. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका दुसरा षटकार हवाय. जितू प्रयत्न करतोय. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. सतीश भोईर. फुल टॉस अँड विकेट. फुल टॉसच्या ट्रॅपमध्ये अडकवलं. या ठिकाणी जितूला मोह आवरला नाही. इथे मात्र फुल टॉस चेंडूचा आणि विकेट गमावून बसले तो म्हणजेच जितू गायकवाड. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा करायचे आहेत. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला चौकारच मारायचा आहे किंवा 4 षटकार मारायचे आहेत 6 चेंडूमध्ये. कृष्णा जयस्वालकडे मात्र निश्चित तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे. 6 चेंडूत 15वर तो खेळतोय, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा जास्त आहे. स्ट्राईक एंडला तोच उभा आहे. एखादा षटकार आला तर मॅचमध्ये मोमेंटम शिफ्ट होईल जगदंब स्पोर्ट्स संघाकडे. गोलंदाज आहे कुणाल भोर. 6 चेंडू 24. हो, थोडासा क्रॉस आहे शॉट. एक पेक्षा जास्त काहीच नाही. एकच धाव. यश करंबळे. यश करंबळे ऑन स्ट्राईक. लेग स्टिचच्या बाहेर आहे. वाईड. अंपायर अख्तर इथे सिग्नल करतात वाईड बॉल. 53 धावा धाव फलकावर. ओ वन मोर वाईड. दुसरा चेंडू सलग वाईड टाकलाय. राऊंड विकेट अगेन. फुल टॉस आणि थेट झेल. थेट काढूच्या हातामध्ये झेल. यश बॅक टू डगआउट. शनी सिंग 3 षटकार जर मारले तर मला असं वाटतं की मास्टर कप मधलं सगळ्यात मोठं पारितोषिक आता डीकेन लावलंय. 3 षटकार मारले तर तब्बल 10,000 रुपये शनी सिंग साठी. इट्स अ ह्यूज प्राइस फ्रॉम डीके. 10,000 rupees for 3 sixes. 1 check allowed. Completed. क्लीन बॉल. एक षटकार मारण्याच्या नादामध्ये बघतो की क्लीन बॉल झालाय शनी. ऑल आउट. मॅच फिनिश. आणि खूप मोठ्या फरकाने इथे मात्र सामना खिशात टाकलाय. साई श्रद्धा या संघाच्या खात्यामध्ये 2 पॉइंटची कमाई. चला साई श्रद्धा आपल्याला लगेचच खेळायचं. 2च मिनिटं तुमच्याकडे आहेत. रिफ्रेश व्हा. 2 मिनिटं वेळ नाही आपल्याकडे जास्त. 2च मिनिटं रिफ्रेश होण्यासाठी. आणि हिटमॅन सीसी या संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या सामन्याचा आपण सामनावीर जाहीर करूया. अदनान खान. चला यायचंय. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय अदनान. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली अदनानने. षटकार खूप चांगले मारले. इम्प्रेस केलं आपल्या बॅटमधून. आणि मी डीकेला विनंती करतो. डीके आपण ही ट्रॉफी द्यायची आहे अदनानला. अदनान आपण या. अदनान ठीक आहे आपण थोडा